नमस्कार मित्रांनो, तुमचे आपले यूट्यूब योगेश मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सावरखेडा यात्रेमध्ये आणि हे आमचे कारागीर आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की हे आपले योगेश भाऊ आहे आणि माझा जो मुलगा आहे त्याचं नाव मोहित, त्याचा नवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो ह्या यात्रेमध्ये। तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की आपला जो कार्यक्रम आहे तो कसा होणार आहे आणि काय काय त्याच्यामध्ये आम्ही जेवणासाठी बनवणार आहोत आणि यात्रेची सर्व काही तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत। ही यात्रा कशी भरते, कोणत्या दिवशी भरते, वर्षाला किती वेळेस असते। तर तुम्ही आमच्या व्हिडिओला असेच बनवून राहा आणि आम्ही तुम्हाला पुढं जाऊ की आमचा हा जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने पार पाडणार आहे। तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बनत राहा मित्रांनो। तर चालूया मित्रांनो, तुम्हाला आता आम्ही हा कार्यक्रमाची शेअर करतोय। चला तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही, आता आपले जे वांगे आहेत त्याची कापणी चालू आहे आणि बघा आता आमचा एक मित्र आहे तो नाश्ता करत आहे मित्रांनो। हे बघा आपले बोला भाऊ आता वरण हाटत आहे आणि पातेल्यामध्ये वरण ठेवलेलं आहे, गाढ वरण ते हाटत आहे मित्रांनो। तर हे जे आपलं सहकार्य केलेलं आहे बोला भाऊ यांनी आमच्या नवसाच्या कार्यक्रमाला लय मोठं सहकार्य केलेलं मित्रांनो। तर बाकी सर्व पण इथं आलेले आहे, माझे मित्रमंडळी त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, ही यात्रा जी आहे भैरवनाथ महाराज जी सावरखेडा जिल्हा जळगाव आणि तालुका पाचोऱ्यामध्ये असते मित्रांनो। हे आचार्य इतके उत्कृष्ट आचार्य आहेत की यांनी आतापर्यंत काही हजारो जेवण बनवून त्यांचे अनुभव आहे मित्रांनो। तर ह्या जे आचार्य यांचे नाव अनिल आहेत आणि आपल्या गावापासून 5 मीटर अंतरावर यांचं गाव आहे लिहा तांडामध्ये। त्यांचं नाव अनिल भाऊ राठोड आहेत आणि ते आमच्या एका छोट्याशा शब्दावरून त्यांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। त्यांची ऑलरेडी 2-3 ठिकाणी आज कार्यक्रम चालू आहे मित्रांनो, तरी पण त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी फक्त आमच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावलेली आहे। तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांचे 2-3 ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे। कोणत्या चालू कार्यक्रम? बघा मित्रांनो, परासखेडा मंगळाचे इथे त्यांचे कार्यक्रम 2-3 चालू आहे, तिथे त्यांनी कारागीर लावलेला आहे। तर फक्त आमच्या एका फोनवरून त्यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। हे आमचे मित्र गोविंदा मधुकर बारी यांनी पण सकाळी 6 वाजेपासून आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही, आता ते आलेले आहेत। काहीतरी पाणी घेताय का? काय घेता तुम्ही? आपला जे चॅनल आहे योगेश मराठी ब्लॉग, तर सांगायचा उद्देश असा आहे की आमचे जे जळगाव जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्या अनेक वर्षापासून चालत आलेली पद्धती, आपले इथं जे मंदिर आहे श्री भैरवनाथ महाराज यांचे मंदिर, इथं भरपूर वर्षापासून यात्राचं आयोजन केले जाते आणि इथं ज्यांची मनोइच्छा जी पूर्ण होते मित्रांनो, तर ते जे इथं नवसाचा कार्यक्रम आयोजित करतात। तर माझी पण इच्छा होती मित्रांनो आणि ती पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानिमित्त मी इथं नवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो। तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामध्ये मंदिराचं पूर्ण दर्शन करवणार आहोत आणि तुम्हाला यात्रा सर्व दाखवणार आहोत की इथं किती मोठी यात्रा मित्रांनो भरते आणि कोणत्या दिवशी भरते। तर चालू मित्रांनो, पुढची तुम्हाला आम्ही तसं दाखवणार आहोत पुढे यात्रेचा। तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला असंच बनवून राहा। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामध्ये भरपूर काही बघायला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही इथं येऊ नाही शकत पण तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमामध्ये यात्रा बघू शकतात की जळगाव जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने यात्रा चालते हे आम्ही तुम्हाला आमच्या एका व्हिडिओच्या माध्यमामधून दाखवणार आहोत। आपलं योगेश यूट्यूब चॅनल आहे, भाऊचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सपोर्ट करत राहा, असं सपोर्ट करत राहा। असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील। तर मित्रांनो चालूया मित्रांनो, आता आपण एक वेळेस पुढे यात्राचं दर्शन घडवतो तुम्हाला। तर चला मित्रांनो, ते काही घ्यायचं
तर मित्रांनो, ही जी यात्रा आहे ही श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा आहे. ही जानेवारी महिन्यामध्ये 2 रविवार असतात त्यांचे आणि डिसेंबरमध्ये 2 असे टोटल 4 रविवार इथं यात्रा भरते. मित्रांनो, दर 4 वर्षांनी 5व्या वर्षी ह्या जी यात्रा असते याचे 5 रविवार भरले जातात. तर ही जी भैरवनाथ यात्रा आहे मित्रांनो, फार मोठी यात्रा असते इथं आणि भरपूर दूर गावातून मोठ्या ह्याच्यातून इथं लोक आपल्या श्रद्धेच्या भावनेने येत असतात. तर आम्ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व यात्रेचं दर्शन घडवत आहोत. बघू शकता तुम्ही. तर हे बघा मित्रांनो, पाळणे इथं पाळणे फार मोठे ही वर्षाला भरणारी ही यात्रा भैरवनाथ यात्रा आहे. 4 रविवार असतात, जानेवारी 2 असतात आणि डिसेंबरमध्ये 2. फार मोठी यात्रा व्हिडिओच्या माध्यमातून यात्रेचं दर्शन करत आहोत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या, यात्रेचा आनंद घेत राहा. मी तुम्हाला भरपूर श्री भैरवनाथ महाराज यात्रेमध्ये आपण सफर करत आहोत. मित्रांनो, बघू शकता तुम्ही पाळणे किती मोठे पाळणे इथं आलेले आहेत. मित्रांनो, इथं दरवर्षी जितके 4-5 रविवार असतात त्याच्यामध्ये इथं नवसाचे कार्यक्रम फार चालतात. मित्रांनो, जे लोक आपले नवसाची इच्छा जे पूर्ण होते तर त्यांच्या परिस्थितीनुसार ते इथं नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पाडत असतात. तर मी पण इथं आलो होतो माझा जो नवसाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इथं येऊ शकत नाही, पण मग तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवसाचा कार्यक्रम आणि यात्रेचा आनंद घेऊ शकतात. तुम्हाला असेच मस्त बढिया व्हिडिओ या चॅनलमध्ये बघायला मिळतील. आपले योगेश भाऊ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यांना असंच सपोर्ट करा. मित्रांनो, आपण आता इथं यात्रेत आलेलो आहे. तर डेमो धावत आहोत. इथं यात्रेमध्ये नवसा टायमाला कसा वादा वाजतो तर तुम्हाला आम्ही एक डेमो धावत आहोत. वादा वाजतो हां.
शकता तुम्ही. बघा मित्रांनो, आपला आता नवसाचा तो जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. अशा प्रकारे कार्यक्रम पार पाडला होता. असे प्रमुख पाहुणे आले होते, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता कार्यक्रम पार पाडला होता. असे आम्ही प्रसादासाठी बनवलेलं होतं. वरण भात, बट्टी, वांग्याची भाजी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही आलोय रस घ्यायला. इथं रस प्यायला ये माय म्हटलं आहे आणि इथं रस घेताय होते मित्र. आणि आम्ही आता दर्शन करून नवस कंप्लीट करून भांडे वगैरे पद्धतशीर लावून रस प्यायला आलो आहे मित्रांनो. रस घेत आहे आम्ही आता. एक नंबर रस आहे मित्रांनो. इथला गोड रस मित्रांनो, बाप रे बाप, मजा आ गया. तर मित्रांनो सांगा तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगेश मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला योगेश भाऊ घेऊन येतील. शेतीतले व्हिडिओ, त्यांच्या जीवनातील प्रसंग, ते कुठे त्यांचे अनुभव, असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे योगेश भाऊ. तर त्यांना अशीच साथ होती त्यांच्याशी. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि वंदे मातरम. जय भैरवनाथ महाराज की जय.